जय शिवराय भावांनो, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्याची खदखद त्या ठिकाणी मांडली त्याबद्दल मी सर्वप्रथम खासदार ओमराजे निंबाळकर यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। आणि याच पद्धतीने लोकसभेमध्ये जर महाराष्ट्रातील प्रत्येक खासदारांनी आपली ठाम भूमिका जर मांडली तर येणाऱ्या काळामध्ये चित्र वेगळं झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जो मागून आलेला गुजरात विकासाचा दर आपल्यापेक्षा मोठा घेऊन जातो यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार पूर्णतः जबाबदार आहे। त्यामुळे राज्यातील प्रत्येक खासदारांनी ओमराजे निंबाळकर यांच्यासारखे मत आपलं कडक मांडलं पाहिजे, ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्याची भावना, डीएपीचे भाव दुप्पट झाले, कीटकनाशकाचे भाव दुप्पट झाले, खते बियाण्यांचे भाव दुप्पट झाले, फवारणीचे औषधाचे भाव दुप्पट झाले, ट्रॅक्टर मशागतीचा खर्च दुप्पट झाला, मात्र शेतकऱ्याच्या मालाचा भाव दुप्पट झाला नाही। म्हणून शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करत आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी लोकसभेमध्ये मांडली। आणि अशाच पद्धतीने लोकसभामध्ये मुळीचे मुद्दे मांडून केंद्र सरकारला धारेवर धरून आपल्या पदरात, या महाराष्ट्राच्या पदरात आपल्याला जास्तीत जास्त काय पाडून घेता येईल यासाठी सर्व खासदारांनी एक मताने लढा देणं अपेक्षित आहे। त्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं हे ध्यानात ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।